दुडीवर दुडी गवळण साते निघाली, दुडीवर दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली. गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो, तव तव हास तव तव बोलती मथुरे जावो. गोविंद गोरसू एकची नावा, गोरस विकू आले तुमच्या गावा. गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो, तव तव बोलते मथुरे जावो. बाप रखुमादेवी वरू विठ्ठलाची भेटी, आपुले सवंसाठी करोनी ठेली. गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो, तव तव बोलते मथुरे जावो. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणात संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमेशमानंदी वल्लभं. यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य शक्तिखिलश्वधरश्वधाम्नां. अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादेन प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ज्ञानेशो भगवान् विष्णु, योतिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्वये वाणुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकु दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. माझी वाणी तुझे वर्णी, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण. ऐसे देही प्रेम काही कळा. दुडीवरा दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो, तव तव बोलती मथुरे जावो. विठ्ठल
गवळण साते निघाली, तुडीवर तुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली, गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो, तव तव बोलते मथुरे जावो. प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन, तुम्हा सर्व भाविकांच्या वागवणे सेवेकरता किंवा चिंतनरूपी सेवेकरता आपल्या समोर संकल्पित उपस्थित केलेला अभंग विश्वमाऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा महत्वाचा आणि चिंतनीय हाच अभंग चिंतनीय आहे असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. याचा अर्थ इतर बाकीचे अभंग आहेत ते अचिंतनीय आहे असा त्याचा भाव तयार होत नाही, असा कुणाची अंतःकरणामध्ये विकल्प तयार होऊ नये. 7 दिवसामध्ये जी आपण विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे अभंग चिंतना करता कीर्तना करता जे संकल्पित केले कीर्तनकारा करता ते 7 अभंग आज काल्याचं हे 8वा अभंग आहे. हे 8ही अभंग जे कीर्तना करता प्रमाणित केलेले आहेत. याचा अर्थ ज्ञानोबारायांच्या अभंग गाथामध्ये 1000 अभंगामध्ये एवढेच 8 अभंग चिंतनीय आहेत असा त्याचा अर्थ कोणीच करू नका. आज चिंतना करता संकल्पित उपस्थित केलेला अभंग हाच चिंतनीय आहे असं म्हणण्याचं कोणतंच काहीच कारण नाही. याच्याकरता व्यवहारातला युक्तिवाद देतो. एक आजारी व्यक्ती आहे, आपल्या आजाराचं निदान करण्याकरता दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे गेलेली आहे. डॉक्टरांनी त्या आजारी व्यक्तीच्या आजाराचं निदान करून त्या आजारातून बरं होण्याकरता मुक्त होण्याकरता आजाराचं निदान म्हणून त्या आजारी व्यक्तीला कागदावर एक औषध लिहून दिलं. तो डॉक्टरने लिहून दिलेला कागद घेऊन ती आजारी व्यक्ती औषधाच्या दुकानामध्ये म्हणजे मेडिकल मध्ये आली. डॉक्टरने कागदावर एकच औषध लिहून दिलं, परंतु तो कागद घेऊन ती आजारी व्यक्ती जी औषधाच्या दुकानात आली, औषधाच्या दुकानात डॉक्टरने लिहून दिलेलं ते एकच औषध आहे का? हजारो औषध आहेत. जरा चिंतन करा. डॉक्टरने कागदावर लिहून दिलेलं एक औषध महत्वाचं का औषध दुकानदारानं हजारो औषध आपल्या दुकानात ठेवलेले हजारो औषध महत्वाची. जरा डॉक्टरने दिलेलं औषध हे जर म्हणावं तर औषध दुकानदारानं बाकीचे इतर औषधाच्या दुकानात ठेवावेत का ठेवू नयेत असा त्याचा कोणताच भाव तयार होत नाही. वेळेचा विचार करून, परिस्थितीचा विचार करून, आजाराचा विचार करून, आपल्या संकल्पाचा विचार करून चिंतना करता जो अभंग उपस्थित केलेला आहे त्या काळापुरता त्या वेळेपुरता एवढा अभंग महत्वाचा. याचा अर्थ सर्व अभंग सर्व मानव जाती करता अत्यंत महत्वाचे आणि चिंतनीय आहेत. विठ्ठला एवढाच अभंग चिंतनीय म्हणण्याचं काहीच कारण नाही, परंतु संप्रदायाचा शिष्टाचार आहे, मानावं लागतं. चिंतना करता सेवे करता घेतलेला अभंग अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ सर्वच संत वाङ्मय आपल्या करता अत्यंत महत्वाचं आहे. नवे विशिष्ट अभंगाच्या भूमिकेतून ज्ञानोबारायांच्या भावापर्यंत प्रवेश होतो. कारण संतांचे जे जे अभंग आहेत साहित्य प्रकारामध्ये त्याला अभंग म्हणा, ओवी म्हणा, मग त्याचे प्रकरणही वेगवेगळे तयार झालेत. ओव्याचेही प्रकरण तयार झाले ज्याला आपण योग म्हणतो, आणि अभंगाचे प्रकार तयार झाले आपण त्याला प्रकरण म्हणतो. याचा अर्थ ओवीचेच प्रकरण असतात, अभंगाचेच प्रकरण असतात असं काही नाही. ओवी आणि अभंगही ही साहित्य शास्त्राचा विचार करून सर्व संतांनी आपल्या मुखातल्या शब्दाला अभंग याचा अर्थ सिद्धांत होतो. अभंग या पदाचा अर्थ त्याच्यातला भाव हा सिद्धांत होतो.
चरण किती असू द्या, फक्त त्या संपूर्ण अभंगामधून सिद्धांत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे आणि सिद्धांत आम्हाला द्यायचा आहे. हे व्यासपीठ सिद्धांत देण्याचं आहे, हे व्यासपीठ सिद्धांताचा विस्तार करण्याचं आहे आणि हे व्यासपीठ सिद्धांताला अनुसरून आहे. वक्ता व्यासपीठावर आल्यानंतर हा उपारण्यानं बांधला जातो, हा संप्रदायाचा शिष्टाचार. याचा अर्थ तो पहिल्यांदा सिद्धांताला बांधील आहे, सिद्धांताला अनुसरून शास्त्राला बांधील आहे, शास्त्राला अनुसरून संप्रदायाला बांधील आहे, संप्रदायाला अनुसरून धर्माला बांधील आहे, धर्माला अनुसरून देशाला बांधील आहे, देशाला अनुसरून समाजाला बांधील आहे. आणि या सगळ्यांच्या भूमिका दृष्टिक्षेपात घेऊन तो अभंग चिंतन करता उपस्थित करून वक्त्याला त्या अभंगातला सिद्धांत प्रतिपादन करायचा आहे. देती सिद्धांत सौरसू नाना मते मोडूनी सौरसू सिद्धांत देती निळा म्हणे ऐसे संत. म्हणून तो अभंग म्हणजे खऱ्या अर्थाने सिद्धांत आहे. वक्ता बदलणारा असतो, वक्त्याला देश काळ वस्तू परिच्छिन्नत्व असतं, परंतु सिद्धांताला मात्र देश काल वस्तू परिच्छिन्नत्व असत नाही, किंवा बाधत नाही. सिद्धांत हा या त्रिपुटीचे पलीकडे जाऊन आम्हाला आपल्या स्वरूपावर आरूढ होण्याकरता जो पूरक असतो त्याला सिद्धांत म्हणतात. आपण गायन करताना गायन करणारी म्हणजे अभंगाचं जे दुसरं चरण आहे आपण त्याला ध्रुवपद म्हणून, प्रत्येक चालीमध्ये ध्रुवपद म्हणून आपण ते दुसरं चरण वापरतो. याचा अर्थ अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद आहे असं कुणी समजण्याचं कारण नाही. अभंगातलं जे सिद्धांताचं पद असतं ते अभंगाचं ध्रुवपद असतं. अभंगाचे सर्व चरण, ते 4 चरणाचा अभंग असो, 6 चरणाचा असो, 10 चरणाचा असो, 100 चरणाचा असो, 2 चरणाचा अभंग असो, तो सिद्धांताचं पद आहे. संपूर्ण अभंगाच्या चरणाला पुरवठा करणार असतं, संपूर्ण चरणाला पूरक पद असतं, म्हणून त्याला ध्रुवपद. ध्रुव म्हणजे अढळ पद, न ढळणार, कोणत्याच काळामध्ये काळा परत्वेची दशाच्या तसं असणारं जे पद आहे त्या पदाला अढळ पद म्हणतात. आजही ध्रुव कुठं बसलेला आहे? त्या अढळ पदावर बसलेला आहे. हो, म्हणजे जे डळत नाही. वक्ता बदलणार आहे, वक्ता कुणी असो, सिद्धांतात बदल होऊ शकत नाही. आणि सिद्धांत हा जशाच्या तसा असतो आणि त्या सिद्धांताला अनुसरून अभंग असतो. विठ्ठला प्रत्येक अभंगाचं 7 दिवसामध्ये प्रत्येक अभंगाच्या दृष्टीने त्या वक्त्यानं तो सिद्धांत तुमच्या आमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. त्या सिद्धांताचा वक्त्याचा किंवा तुमचा आमचा अनन्य संबंध आहे. अनन्य म्हणजे त्याच्याशिवाय संबंधच असू शकत नाही, त्याला अनन्य संबंध म्हणतात. आणि तो अनन्य संबंध वक्त्याला तुमच्या आमच्या जीवदशेचा विचार करून, जरा थोडक्यामध्ये अभंगाची कारणमीमांसा जर करायची ठरली तर प्रत्येक पहिल्या दिवसापासून रात्रीच्या जागरापर्यंत जे प्रत्येक वक्त्याचं चिंतन असेल, त्या चिंतनाकरता जो अभंग असेल, तो प्रत्येक अभंग तो त्याच्यामध्ये अभंग कोणत्याही प्रकारातला असो, तुमची आमची जीवदशा ग्राह्य धरून त्या वक्त्याने चिंतन केलेलं आहे. विठ्ठल 7 दिवस तुमची आमची जीवदशा ग्राह्य धरून जीवदशेचा विचार करून त्या वक्त्यानं ही जीवदशा बाध करण्याकरता तो अभंग म्हणजे सिद्धांत अगदी आपल्या विस्तृत चिंतनामधून आपल्या तो समोर तो सिद्धांत ठेवण्याचा प्रयत्न केला. 7 दिवस वेगळ्या भूमिकेमधून तो आपली जीवदशा बाध करण्याचा त्या महात्म्याने त्या अभंगाला अनुसरून तो सगळ्यांनी प्रयत्न केलेला. आपण सर्वजण त्या चिंतनाचे साक्षीदार झालेला आहात
म्हणून आपल्या सर्वांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी 7 दिवसाचं चिंतन केलंय, ज्यांनी 7 दिवसांचं चिंतन केलंय, तेच काल्याचे अधिकारी आहेत. जे आजच आले ना, ते काल्याचे अधिकारी असू शकत नाही. आजच आले ना, ते या सप्ताहामध्ये पाहुणे म्हणून आले समजायचे, ते काल्याचे अधिकारी असू शकत नाही. माफ करा, आपण याच कीर्तनाला काल्याचं कीर्तन म्हणतो. 7 दिवस झालेल्या चाललेल्या कीर्तनाला आपण काल्याचे कीर्तन म्हणत नाही. मला म्हणायचंय, जरा त्या कीर्तनानं जर आपण काल्यापर्यंत जाऊ शकत नाही, तर ते कीर्तन करायचे तरी कशा करता आणि ठेवायचे तरी कशा करता, या भूमिकेचा पहिल्यांदा विचार करावा लागेल. याचा अर्थ याच कीर्तनानं काला होत नाही. अंडरलाईन दिस पॉइंट. एकाच तासात आपल्याला काल्याचे कीर्तन हे संकल्पित समर्पित करायचे. आपल्याला वेळेचा खूप अभाव आहे. काय? वेळेचा खूप अभाव आहे. त्या दृष्टीने चिंतना करता वेळाचा जरी अभाव असला तरी तुमच्या श्रवणीय भावाची मला अत्यंत गरज आहे. विठ्ठला, प्रत्येक महात्म्यांनी किंवा सप्ताहाचं आयोजन नियोजन करताना हे जे वक्त्याला अभंग ही संकल्पित केलेले आहेत. माफ करा, वक्ते अधिकार संपन्न वक्ते या ठिकाणी होते. वास्तवता त्यांना अभंग देण्याचा विषय नव्हता. अभंग देताना पहिला हा विचार पुढे येत होता, परंतु तरी सुद्धा अभंग त्यांना आपण दिले याचं कारण सामान्य अधिकारी नाही. आणि वक्त्यांना तुम्ही कोणताही अभंग द्या, त्या भूमिकेतून ते चिंतनानं परिपूर्णच वक्ता होता, त्यांनाच अभंग दिलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे. हे अभंग चिंतना करता पहिल्यांदा संकल्पित करतानाच तुमची आमची हा कार्यक्रम सत्संग आहे आणि चिंतन आहे. मग याच्यातलं कीर्तन चिंतन आहे असंही समजण्याचं कोणतंच कारण नाही. इथं सकाळच्या सत्रातलं जे संत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा पारायण, तेही पारायण कर्त्याच्या दृष्टीने चिंतनच होतं. सकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये मौली ज्ञानोबारायांचं मदालसा प्रकरण आणि मदालसा हा अभंग चिंतनाकरता 7 दिवस संकल्पित होता. तो अभंगही मदालसाही आपल्याकरता चिंतनच आहे. दुपारच्या सत्रामध्ये 3:30 ते 5 या वेळेला चांगदेव 65 या ग्रंथाचं चिंतन आणि निरूपण झालं, तेही चिंतन आहे. आणि संध्याकाळचं कीर्तन सुद्धा, हे सगळ्या भूमिका चिंतनाच्या आहेत. 7 दिवस आपण वेगवेगळ्या भूमिकेचं चिंतन करून प्रत्येकानं आपापली जीव दशा समजावून घेऊन विचारानं ती बात केलेली आहे. असं आज काल्याच्या चिंतन करताना मला बोलावं लागेल. सगळ्यांची जीव दशा विचारानं बाद झाली, विशिष्ट विधीनं नाही. जीवदशा बाद करण्याकरता कोणताही विधी प्रमाणित नाही. हा विषय विधीचा नाही, हा विषय विचारानं समजून घेण्याचा विषय आहे. विचाराचा निश्चय करणं आवश्यक आहे. महात्म्याचं वाक्य होतं आणि तेवढ्याच वाक्यामध्ये सगळा वेदांत पुढे आला होता. परंतु आमच्या सारख्याचा अंतःकरणातला विकल्प, बाबांनी पुढं वेदांत सांगितलं, बाबांनी पुढं शास्त्र सांगितलं, चांगला विचार केला तर काय भूमिका आहे या विचार. सगळ्या वाक्याने चिंतन केलं. विचाराचा परमार्थ आहे. विचारानं जीवपणा बाद करायचा आहे, जीवपणा विचारानं समजून घ्यायचा आहे. तेवढ्या करता सारासार विचार करा उठा उठी करायची चिंतन करता. सार असाराचा विचार करून, उठाउठी विचार करून, उठाउठी या पदाचं चिंतन आहे. तात्काळ करू, रिटायर झाल्यावर पाहू, अमुक झाल्यावर पाहू,
एवढे मुलीचे लग्न झाले का पाहू. या कोणत्याच भूमिका या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या नाही. इथं फक्त तत्क्षणी जागीनाला तात्काळ जाग. हे तर सापले गेला का? अजिबात घाबरू नका. याला म्हणतात तत्क्षणी जागीनाला. कोणता भाव आहे असं मी बोललो त्याच्यामध्ये साप बनून सगळे एका ठिकाणी असं बोललं तर उठूनच पळायला लागले. अहो नाही ना, तुम्ही बसा 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 असा पश्चाताप झाला. विनाकारण युक्तिवाद केला. हे झोपलेलेच बरे होते. त्याला कशाला जागा करायचं. म्हणजे सापाच्या दृष्टीने नुसता शब्द उच्चारला तुम्ही पाहिला नाही, परंतु नुसत्या शब्दानं तुमचा कोणता भाव तयार झाला आणि कोणती वृत्ती उठली. कोणत्याही वृत्तीला न जुमानता तुम्ही त्या मूळ भूमिकेत येऊन पोहोचले. विज्ञान तिथपर्यंत गेले त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. काय मोठ्या मेंदू पर्यंत विचारानं मग लहान मेंदूकडे पाठवायचं आणि मग लहान मेंदूनं बुद्धीला ऑर्डर द्यायची आणि मग बुद्धीनं इंद्रियाला ऑर्डर द्यायची आणि मग सावध व्हायचं. ही भूमिका नाही ती. जसं मी जे पद बोललो ना, हेच भूमिका महात्म्यांच्या मुखातल्या बोधाची आहे. हीच भूमिका. शब्द कानावर पडल्या बरोबर स्वरूपाच्या दृष्टीने जागा झाला पाहिजे. विषय नाही तो आणि वाढवायचाही नाही तिथंच. आणि महात्म्याला तेच करायचंय. कारण जीवदशेच मूळ जे आहे ते म्हणजे अज्ञान आहे किंवा त्याला अविद्या म्हणा. हे जीवदशेचं मूळ आहे. काय करायचंय? फक्त मुळावरच घाव घालायचंय. आपण युक्तिवाद ऐकला. उतरंडीला अजिबात हात लावायचा नाही. फक्त त्या उतरंडीचा जो पाय आहे ना, मूळ आहे ना, त्याला दणका घालायचा. त्याला दणका घातल्यानंतर दररोज एक एक गाडगं उतरून त्याच्यात काय हे पाहणं आणि मग त्या गाड्याचा बाद करणं ही भूमिका असू शकत नाही. या भूमिकेकरता चिंतन 7 दिवसाचा असू द्या, या भूमिकेकरता चिंतन 5 दिवसाचा असू द्या, या भूमिकेकरता चिंतन 2.5 दिवसाचा असू द्या, या भूमिकेकरता चिंतन 1 दिवसाचा असू द्या. फक्त जागृत होणं ही त्याची भूमिका आहे. 7 दिवस त्या जीवदशेचा विचार करून जीवदशेच्या संबंधानं जागृती देऊन जीवदशा कशी बाद करता येईल याच भूमिकेतून हे 7ही अभंग चिंतना करता संकल्पित केले. त्या वाक्यानं अगदी विस्तृत तुमच्या जीवदशा जीवपणा ग्राह्य धरून प्रत्येक वक्त्यांनी हे चिंतन आपल्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. आज चिंतना करता हा काल्याचा अभंग काल्याकरता संकल्पित करताना पहिल्यांदा ही भूमिका दृष्टिक्षेपात विचारात आली आणि त्या भूमिकेतून हा काल्याचा अभंग चिंतना करता संकल्पित झाला. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आता जी काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे 7 दिवसाच्या चिंतनानं यांची जीवदशा बाद झालेली आहे. जीवदशा ज्यांची शिल्लक राहिलेली नाही. काल्याच्या दृष्टीने ज्ञानोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये जो भाव व्यक्त केलेला आहे त्या भावानुसार इथं जीवदशा घेऊन कोणीच काला करण्याकरता बसलेलं नाही. जीवदशा बाद होऊन सगळे काल्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. विषय असा आहे, हे चिंतन काला करण्याकरता नाही. मी एक वाक्य बोलून गेलो. याच कीर्तनानं काला होत नाही. काला करण्याकरता सप्तातले 7ही कीर्तन प्रमाणित करावे लागतात. तुम्ही बाकीच्या कीर्तनला काल्याचं कीर्तन म्हणत नाही. काय काला करण्याकरता सप्तातले 7ही कीर्तन काल्याकरता हे प्रमाणित मानावे लागतात. त्याच्याशिवाय
आपला कालाच होऊ शकत नाही, कारण या काल्याच्या भूमिकेत येण्याकरता जे बोध प्राप्त झालाय, ज्याला शास्त्रानं ज्ञान म्हणून म्हटलेलं आहे, त्या ज्ञानाच्या हे 7 दिवस म्हणजे ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितलेल्या आहेत. पहिला दिवस, दुसरा दिवस, हे कीर्तनकार तारीखी घेताना कितवा दिवस आहे, शेवा मागितलं का त्यांनी म्हणावं कितवा दिवस आहे. या भूमिकेनं बाबा फार वाईट होऊन जायची वेळ आली. इतका भाव दुखावला जातो ना. तुम्हाला दिवसाचा काय करायचं, आमचा तुमच्या संबंधानं भाव आहे काय, आणि तुमचा जो भाव आहे तो घेऊन आम्ही तुम्हाला फोन केलाय. तुमचा जो भाव असेल तो तुमच्याकडे आम्ही सेवा मागतो आणि त्यांनी म्हणावं कितवा दिवस आहे. आशाला सांगत असतो 10वा झाला, आता 13वाच येतो. कोणत्या भूमिकेत या व्यासपीठावर येताना विषय नाही तो. ज्यांचा या व्यासपीठावर येण्याच्या अगोदर अंतःकरण विकल्पानं प्रगट झालेला आहे, त्यांना या व्यासपीठावर उभाच करू नये. आयोजक जे सेवा घेण्याच्या अगोदर जे सौदा करतात ना, बाजार मानलाय काय, आणि त्याच्यात समाजही बाजारातलाच आहे. स्पर्धा लागली सप्ताहाची, आमचा त्याच्यावर मोठा, त्यांचा त्याच्यावर मोठा. आमच्या सप्ताहात महाराज हेलिकॉप्टरने आला, कशाला जाऊन दिला माग. सगळ्या विधी करायच्या होत्या ते दसले की त्याच्या परिपूर्ण उद्धार करायचा होता त्याचा. काय कोणता भाव चाललाय, कोणता भाव ठेवून आम्ही सप्ताहाचं आयोजन नियोजन करतो. सत्संग आणि चिंतन सप्ताह हा आयोजित करताना या कोणत्याच भावाचा विचार केला जात नाही. कधीही केव्हाही कुठेही अजिबात त्याचा विचार केला जात नाही. परंतु आमचा भाव ठेवायच्या अगोदरच बाकीचं परिसरातलं बाजूचं वातावरण पाहून अगोदरच तो भाव एवढा उतू आलेला असतो. कसा आवराव त्या भावाला, आणि त्याच्यात हा उद्धाराचा या भूमिका तुमच्यापर्यंत घेऊन यावेत, हा सुद्धा प्रश्नच तयार होतो असतो. तुमच्या भावाला वंदन करतो, बाकीचं तुमचं काही असू द्या. या निमित्तानं आमचं चिंतन झालं. कोणाचं का कोंबड कोकाना, परंतु आमचं मात्र उजाडलेलं आहे. कोणाचं कोंबड कोकला आम्हाला त्याची आवश्यकता नाही. पण आमच्या दृष्टीने, प्रत्येकाच्या दृष्टीनं ही भूमिका ठेवून हे सत्संग आणि चिंतन सप्ताह संकल्पित आणि आयोजित केले जातात. सप्ताहाला काय कमी झाली काय म्हणून हे वेगळा फळ उभा करायचा. इथं वडगावात सप्ताह होत नाहीत का. मग त्याच्या व्यतिरिक्त संप्रदाय घेऊन आम्हाला संप्रदायाचं प्रदर्शन मांडायचं होतं का. काय भूमिका होती. इथं 7ही दिवस संप्रदायाचा उल्लेख केलेला नाही. 7ही दिवस वाक्याने ऐका. परंतु त्यांनी जे चिंतन केलं ते तुम्हाला प्राप्त झालेल्या अनुभवाच्या विपरीत चिंतन होता. मला प्रश्न करतोय मी, तुम्ही जे श्रवण केलंय याचा अर्थ तुम्ही शेष, तुम्ही जो अनुभव घेताना त्याच्यातला तो शेष भाग इथं कंबर बांधून तुमच्या समोर ठेवतोय. वेगळं काही बनवलेलं नाही आणि वेगळं काही आणलेलं नाही. जे आमच्या पूर्वजांनीच जे तयार करून ठेवलंय, आमची भूमिका फक्त ते वाढण्याचं नाही. पंगत आमची नाही आणि स्वयंपाकही आमचा नाही. त्या पंक्तीत आयतीनं वाढणारे आम्ही. पंगत नाही आमची काय. मग मी तो हमाल भारवाही काय, त्या भूमिकेतून सातवा आपल्याकडे घेऊन केलेलं चिंतन आहे. स्वतःकडे सामान्यत्व घेतलं. माऊली ज्ञानोबारांनी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर स्वतःकडे सामान्यत्व घेतलं आणि विशेष स्त्री गुलाबदान केलं. ही अंत करण्याची भूमिका आहे. ज्ञानेश्वरी जातो की बोडा तुकोबाला एक
माझ्याकडे जा पामराये काय शिष्टाचार असा आहे पामराये कुणाच्या सन्मानात तुकोबाराय व्यक्त झाले. ज्ञानियांचा गुरु, ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचे महाराज ऐशे ज्ञानदेवा तुला म्हणती आणि त्या ज्ञानाचा अधिकार सिद्ध करता मज पामराय काय थोरप पायीची वाहन पायी बरी. याच्यातून सुद्धा तुकोबाराय पामराकडे घेतलं, सामान्यत्व आपल्याकडे घेतलं आणि वर विषयाचा अधिकार सिद्ध केला. आणि सामान्यत्व आपल्याकडे घेतलं, परंतु सामान्यत्व आपल्याकडे घेतानाही शास्त्राची बैठक मात्र खंडित होऊ दिली. शास्त्राचा शिष्टाचार खंडित होऊ दिला नाही. त्याच्या पुढला उत्तरार्ध सांगितलं पायीची वाहन पायी बरी. ज्ञानोबारायांची भूमिका ज्ञान आहे, ज्ञानोबारायांची भूमिका ज्ञान आहे. मग ज्ञानाचे गुरु म्हणा, ज्ञानाचे महाराज म्हणा, ज्ञानाचे राज म्हणा, परंतु ज्ञानाच्या भूमिकेतून त्या ज्ञानाला समाजापर्यंत जायचंय, त्या ज्ञाना जीवापर्यंत जायचंय आणि त्या ज्ञानाच्या मार्गात काटे टाकणारा समाज आहे. याचा विचार करून ज्ञानाचं रक्षण करण्याकरता, ज्ञानाचं संरक्षण करण्याकरता, ज्ञान आबाधित राहून जीवाच्या बुद्धापर्यंत जाण्याकरता, त्या ज्ञानाच्या संरक्षणाकरता त्याचं कवच, त्याचं रक्षण तुकोबारायांनी स्वतःकडे घेतलं. वाहन म्हणजे पायाची फॅशन असते का? वाहन म्हणजे फॅशन आहे का? काय आहे वाहन? चप्पल घेऊ का हातात? चप्पल बरी आहे, परंतु ती कुठं बरी आहे? मला पायातच बरी आहे. काय कारण पाय का बरी आहे? ती पायाच्या संरक्षणा करत आहे. कारण पायाचं संरक्षण जर झालं नसतं तर आपल्यापर्यंत येऊ शकत नसतं. समाज या वाटेत काटे टाकणारा समाज आहे आणि अशा काटे टाकलेल्या वाटातून ज्ञानाला पुढे जायचंय. त्याच्याकरता त्याचं कवच, त्याचं रक्षण भूमिकेतून असावं लागतं. म्हणून ज्ञानाच्या संरक्षणार्थ ज्याच्यावर कशाचा परिणाम होणार नाही ते वैराग्यात ज्ञान बसवलं. तुकोबाराय त्या पायी वाहन आले. पायीची वाहन पायी बरी, वाहन पायातच बरी राहते. कोणत्याच काळात वाहन हातात येऊ नये. जर पायातली वाहन हातात जर आली ना, समजायचं वातावरण बदललं. ते वातावरण बदलू नये तेवढ्या करता परत बोलतो पायीची वाहन खिशातच बरी. भूमिका म्हणायची मला, तुमचा आमचा जीवदशा बाद झालेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबाराय या अभंगाच्या रूपाने व्यक्त झाले. त्याच्यात काळ शब्दही कुठंच नाही. काल्याकरता बोलू, काल्याकरता कोणता अभंग असावा? ज्याच्या काळा त्याची मी सांगितले तोच अभंग असावा ना. आता हा अभंग 7 दिवस जे आहे त्यातला अभंग आहे. ऐका, तरी बोलतो
काल्याचा आहे. संत मालिकेमध्ये, संत वाङ्मयामध्ये काल्याचा अभंग फक्त कंठी दडा कृष्ण मनी या काल्याचा अभंग. बाकीचे सगळे काल्याची कीर्तना करताय, काल्याचे नाही. काय काला फक्त एवढ्याच अभंगाने प्रमाणित होतो, एवढाच अभंग आणि दुसरा अभंग तेवढाच अभंग आहे. शिंके लाविले दुर्रा अंबुला गेला गे बाई या भूमिकेकडे जाताना आंबुलाही दूरच आहे आणि आंबुल्या दृष्टीने तुमचा आमचा जीवपणाही आंबुल्यापासून दूरच आहे. देव आपल्यापासून गेला का आपण देवापासून दूर गेलो. अंतकरचा बंद तयार झाला 7 दिवस, देव गेला आपण दूर गेलो. अरे परमात्मा चिंतल्या तिथंच आहे. आणि दुर्रा आंबुला विषय तो नाही. मला शिंके लाविले दुरी या शिकेच्या भूमिकेतून शिंग आपल्याला दूर घेऊन गेलंय. तेवढ्या करता शिंक्याच्या भूमिका 3 सांगितल्या आणि 3च असाव्या लागतात बरं का. हे शान विचारा ज्या शिंग बांधलं जातं त्या भूमिका फक्त असाव्या लागतात. तुमच्या करता जरा खाली येऊन बोलतो, शिंक्याला दर किती असाव्या लागतात. जरा इकडलं ना सगळं तिकडं तर कळत असेल ना. माड्या पुढे शिंक सोडा ते बरोबर ना. होतो तिघाची मीवरी म्हणजे या त्रिगुणाला घेऊन काल्यापर्यंत जाताच येणार नाही. या त्रिगुणाचा बाद करून तिघाच्या वर म्हणजे त्रिपुटीचा बाद करायचा आहे. आतापर्यंत आपण चिंतन करत आलो, विषय वाढवायचा नाही. ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी चिंतन करताना स्वरूपाकार होण्याकरता ही त्रिपुटी बाद करावी लागते. तुमचं आमचं ध्यान सुद्धा बाद करायचे. कुठपर्यंत ध्यान करायचंय तुम्हाला सांगायची गरज नाही, आपोआप तुम्ही त्या ध्यानात येता. काय पण कुठपर्यंत करता. तुम्ही लग्न केलेल्या पत्नीचं लग्न व्हायच्या अगोदर किंवा लग्न झाल्यानंतरही प्रासंगिक भूमिकेमध्ये तुम्ही तिचं ध्यान करीत असता. कुठं जरी गेलं तर तुमच्या ध्यानात ते येतात असेल. साक्षगंध विधी झाल्यानंतर सप्तपदी पर्यंत म्हणजे तुमच्या भाषेत साखर लग्नापर्यंत ध्यानात येत असं का नसेल. बोलू का साक्षगंध विधी झाल्यापासून मुलगी पाहिली तर बेरू मध्येच आई